हा थर्ड नंबरचा क्वेश्चन झालेला आहे, तरी बघून घ्या एकदा. आपण याला कोणत्या मेथडनं सॉल्व्ह केलेलं आहे? एक ठीक आहे. त्याच्यानंतर आपण रेक्टँगल काढतो ना. डायग्राम तर सर्वांना जमत असेल ना जवळपास आता. हा बघा आता कसं पुट करायचं ते परत बघून घ्या. 100% आहे. टोटल किती आहे? 100. कळालं? 100 टोटल आहे. 72 इंग्लिश बोलणारे किती जण आहे? इंग्लिश 72. फ्रेंच बोलणारे 43. आपल्याला हे माहिती नाही, हा काय एक्स. ठीक आहे. आता आणि इच वन आउट ऑफ 100% स्पीक ऍटलिस्ट वन लँग्वेज, म्हणजे कमीत कमी एक लँग्वेज बोलणारे किती जण आहे? 100. म्हणजे एकतर ते फ्रेंच बोलतील किंवा इंग्लिश बोलतील किंवा दोन्ही बोलतील. असे किती जण आहे? 100. आपल्याला एक्स काढायचा. मग एक्स कसा काढणार आपण? एक्स इज इक्वल टू सांगा कसा काढणार सांगा. या दोघांची ऍडिशन म्हणजे हे 72 आणि 43 बोलणारे, त्याच्यामधून टोटल मुलांची संख्या कमी करायची. टोटल मुलं किती? 100. म्हणजे एक्स आपल्याला मिळून जाईल. किती होईल? 115 आणि 100. एक्सची किंमत किती आली? 15. सिंपल आहे. का? कारण आपल्याला माहिती आहे या तिघांची एक लँग्वेज बोलणाऱ्यांची संख्या म्हणजेच किती असते ती? 100. एक कमीत कमी एक म्हणजे एक तर फ्रेंच किंवा इंग्लिश. आता याच्यातले बघा, त्या 72 मधले आणि 43 मधले काही जण असे ते दोन्ही लँग्वेज बोलतात. ते किती जण आहे? 15. मग आता एक्सची किंमत किती आली? 15. मग पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश? ओनली इंग्लिश ही कॅपिटल घ्यावं लागेल आपल्याला. ओनली इंग्लिश बोलणारे किती जण आहे सांगा बरं. तुम्ही पूर्ण लिहायचं ते नंतर. ओनली इंग्लिश बोलणारे किती जण आहे? टोटल किती आहे? 72. 72 मधून 15 वजा करा, किती येतील? 57. त्याच्यानंतर ओनली फ्रेंच बोलणारे सांगा किती येतील? 43 मायनस 15 किती? 28. कळालं? बघा कसं पूर्ण लिहायचं तुम्ही. हाऊ मेनी स्पीक फ्रेंच, मग तुम्ही काय लिहायचं? 57% स्पीक फ्रेंच, 57% स्पीक इंग्लिश, 28% स्पीक फ्रेंच. लिहिता आलं पाहिजे तुम्हाला इंग्लिशमध्ये. हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ? दोन्ही बोलणारे किती जण आहे? एक्स. बोथ लँग्वेज, बोथ इंग्लिश आणि फ्रेंच. बोथ इंग्लिश अँड फ्रेंच हे बोलणारे किती जण आहे? एक्स. म्हणजेच किती? 15. सोपा आहे क्वेश्चन. ट्री डायग्राम ने एकदम सोपं आहे. आपण इथं काय लिहितो? फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन बाय युझिंग व्हेन डायग्राम. कळालं? त्या दिवशी काही जणांना समजलं नसेल म्हणून परत सांगितलं. ठीक आहे. ती व्हॉइस पण रेकॉर्ड झाला नव्हता त्या दिवशी. कळालं? 4 नंबरचा. आता 4 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. मला तुम्ही सांगायचे ट्री डायग्राम आपण काढणार तर कसे काढायचे. आपण लिहिणार काय इथं? फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन बाय युझिंग व्हेन डायग्राम. बाय युझिंग व्हेन डायग्राम. ठीक आहे. आता व्हेन डायग्राम काढायची. कोण कोण आहे? पार्थ आणि प्रज्ञा. 2 सर्कल लागतील आपल्याला. किती सर्कल लागते? 2. एक मिनिट याला सरळ करून घेऊ आपण. अरे असं काय झालं रे? हो का? नॉन व्हेज झालं का ते? बर व्हेज बनवू आपण. हे घे. आता जमलं का? हा काय होत नाही, लहान मोठं.
भाजीत मीठ जास्त झालं की काय करता? जास्त झालं तर म्हटलं रे, कमी झालं तर नाही, वरून अजून घेशील का? हा, बर जाऊ द्या. 70 म्हणजे 70 झाडं पार्थनं लावले. कोणा लावले? पार्थ. बघा, पार्थनं लावलेल्या झाडांची संख्या 70 आहे. 90 झाडे कोणी लावलेली आहे? प्रज्ञा. प्रज्ञाने लावलेल्या झाडांची संख्या किती आहे? 90. ठीक आहे. ऑन द ऑकेजन ऑफ ट्री प्लांटेशन वीक. ठीक आहे. आउट ऑफ दिस 25 ट्रीज वे आर प्लांटेड बाय बोथ. पार्थनं लावलेले झाडे 70, प्रज्ञानं झाडे लावलेले 90. दोघांनी मिळून किती लावलेले? 25. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे, मी त्याच्यासाठी म्हटलं होतं तुम्हाला सुरुवातीला, 90 मधून 25 मायनस करा आणि इकडे ऍड करा. का करायचे ते सांगतो तुम्हाला. या 90 मध्ये 25 झाडं लपलेले. किती लपलेले? 25. कोणा लावलेले? प्रज्ञानं. हेच 25 झाडं कोणात लपलेले? 70 मध्ये पण. कोणा लावलेले? पार्थ. का लपलेले कोण सांगेल? कारण ते दोघांनी लावलेले. कोणाला लावलेले? दोघांनी. मग एक तर याच्यातून 25 वजा करा आणि 90 मध्ये टाका, किंवा 90 मधून 25 काढून 70 मध्ये टाका. कळालं का? म्हणजे काय होईल, आपल्याला आपण काय करून राहिलो, हे 25 परत परत घेऊन राहिलो, परत परत पकडायचे नाही. सपोज बघा आता, ट्रीज प्लांटेड पार्थ और प्रज्ञा. ट्रीज प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. आता बघा, हे 70 आहे का नाही? 70 मधून 25 वजा करा, किती येतील? 55. किंवा सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला, 70 आणि 90 किती होतील? 160. म्हणजे 70 अधिक 90. बरोबर आहे. किती झाले दोघांची? 160. याच्यामध्ये कॉमन किती नंबर आहे? 25. कॉमन नंबर काढून टाका, म्हणजे तुम्हाला त्या दोघांनी लावलेल्या झाडांची संख्या येऊन जाईल. 160 वजा 25 किती आला आन्सर? 135. ठीक आहे. होतं कधी कधी कन्फ्युजन, काही प्रॉब्लेम नाही, लिहून घ्या. समजलं? समजलं? परत एकदा बघा, पार्थ आणि प्रज्ञा या दोघांनी लावलेले झाडं विचारलेले नाही. हा लक्षात ठेवा, दोघांनी लावलेले झाडं विचारलेले नाही. त्यांनी स्पेशल मध्ये किती लावलेले? पार्थनं स्पेशल, प्रज्ञानं स्पेशल. किती इथे? 135. ठीक आहे. काय केलं आपण? दोघांचे कंबाईन काढून टाकले. आता 5 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला दिला होता. ठीक आहे. ठीक आहे. हा 6 नंबरचा आता घेऊ. 5 नंबर होमवर्कला दिलेला आहे. 6 नंबर मध्ये पण व्हेन डायग्राम काढू शकतो. फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन बाय युजिंग व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम काढायचे आपल्याला. आता बघा काय काय दिलेले, काय काय बघा. फक्त आपल्याला या व्हेन डायग्राम मध्ये गोष्टी टाकल्या ना, ऑटोमॅटिक आन्सर होऊन जाईल. इन अ क्लास 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28. टोटल किती आहे? 28. एवढं तर कळतं सगळ्यांना. 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28 हॅव डॉग ॲज देअर पेट ॲनिमल. पेट म्हणजे काय? पाळीव. 6 स्टुडंट्स हॅव कॅट. 6 स्टुडंटला कॅट आहे. 6 स्टुडंट जवळ काय? कॅट. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आणि 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. 10 कडे म्हणजे मला सांगा इथं काय राहणार? हा बरं, डॉग घ्या, कॅट घ्या, डॉग आणि कॅट. ठीक आहे. आता एक एक आपल्याला पुट करायचे. आता एक तर व्हॅल्यू पुट केली आपण, कोणती? 10 दोघांकडे. मधातला नंबर म्हणजे काय असतो? कॉमन. 8 स्टुडंट्स कडे काय आपलं? डॉग आहे. आता मला विचार करून सांगा, इथं नंबर कोणता आहे? इथं 8 जणांकडे काय आहे? डॉग. 8 जणांकडे डॉग आहे. तर डॉगच्या या फुल सर्कल मध्ये किती येतील ते जर समजलं तुम्हाला तर कळून जाईल. 18. का 18 आलं? कारण 10 आणि हे 8 म्हणजे टोटल किती झाले? 18. म्हणजे फक्त 8 डॉग. किती डॉग? 8. आणि हे 10 टोटल किती झाले? 18. कॅट मध्ये किती येतील मग तसे? 16. किती येतील? नक्की? नक्की का? बरोबर आहे.
16 मधून 10 काढले किती झाले 6. 18 मधून 10 काढले किती झाले 8. आता मला सांगा, त्यांनी विचारलं आपल्याला हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव डॉग ऑर कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. काही असे किती जण आहे ज्यांच्याकडे डॉग ऑर कॅट नाहीये, असे किती जण आहे ते काढायचं. तर कसं काढणार मग ते, डॉग आणि कॅट नाही असे किती जण आहे बघा. मग आपल्याला काय काढावं लागेल, कमीत कमी आपल्याला सुरुवातीला काय काढावं लागेल, डॉग ऑर कॅट कोणाकडे, काय काढावं लागेल, डॉग ऑर कॅट कोणाकडे. मग आपल्याला पहिले काय काढावं लागेल, स्टुडंट्स हॅव डॉग ऑर कॅट. हे कसं काढायचं सांगितलं मी तुम्हाला, 18 आणि 16 प्लस करायचे, 18 अधिक 16 प्लस करायचे, त्याच्यामधून 10 काय करायचे मायनस. किती येईल मग 34 वजा 10 म्हणजे किती 24. 24 जणांकडे आहे तर किती जणांकडे नाही 4 का 28. ठीक आहे. मग खाली काय लिहाल तुम्ही, म्हणजे व्हेन डायग्राम समजलं तुम्हाला याचा अर्थ. स्टुडंट्स डू नॉट, आपण डायरेक्ट काढू शकत होतो का, नाही. आपल्याला किती जणांकडे आहे ते काढावं लागलं. किती जणांकडे आहे 24. मग 28 पैकी 24 जणांकडे आहे तर किती उरले मग 4. डू नॉट हॅव डॉग ऑर कॅट. किती जण आहे मग ते 28 मायनस 24 इज इक्वल टू 4. समजलं, कळालं. हा क्वेश्चन जो होता आपल्याला 4 याच्यामध्ये इथपर्यंत विचारलं होतं. ठीक आहे. हा 6 मध्ये एक स्टेप समोर विचारलं. यांनी काय विचारलं बघा, सारखेच क्वेश्चन आहे. पार्थ और प्रज्ञानं लावलेली झाडांची संख्या विचारली होती. यांनी काय विचारली, त्याच्या समोर एक स्टेप जाऊन कोणाकडे नाहीये, म्हणजे आपल्याला पहिले कोणाकडे आहे ते काढावं लागले. म्हणजे या दोघां मिळून किती आहे टोटल 24. 28 पैकी 24 जणांकडे आहे तर किती जणांकडे नाही 4. ठीक आहे, घ्या लिहून. आता बघा, या गोष्टी समजल्या पाहिजे थोडं आपल्याला. काय विचारलं यांनी, किती जणांकडे नाही ते विचारलं होतं, किती जणांकडे नाही 4. आता 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 7 नंबरचा क्वेश्चन बघा, रिप्रेझेंट युनियन ऑफ सेट युजिंग व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम काढायची, काय काढायची व्हेन डायग्राम. एका डायग्राम मध्ये काय काढसाल सेट ए, दुसऱ्या डायग्राम मध्ये काय काढसाल सेट बी. त्याच्यातले कॉमन एलिमेंट काढता येतील, बरोबर आहे ना. एक डायग्राम, त्याच्यानंतर परत एक डायग्राम ए बी. ठीक आहे. त्याच्यातले कॉमन एलिमेंट कोणते कोणते, असं यू दाखवून द्यायचं वरती. याच्यातलं कॉमन एलिमेंट ए मधला आणि बी मधला कॉमन एलिमेंट कोणता आहे 4. इकडे कोणते उरले 3 5 7 कॉमन आहे द्यायचं. इकडं 1 8 काढता येईल. तसं सेकंड नंबरचं काढता येईल पी आणि क्यू. त्याच्यानंतर हे काढता येईल का एक्स आणि वाय. कसं काढचाल एक्स आणि वाय. बघा एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 80 आणि 100. 80 आणि 100 यामध्ये किती प्राईम नंबर आहे सांगा. 83 89 परत 87 आहे का रे, करा बरं विचार. 97 का, बघा हे बरोबर एक सांगा माझे प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे जे कोणत्याच पाड्यात नाही, 83 89 आणि 97 3. आणि वाय साठी काय म्हटलेलं त्यांनी, ही लिस्टिंग मेथड आहे सगळ्यांना माहिती ना. वाय इज अन ऑड नंबर बिटवीन 90 आणि 100. सांगा ऑड नंबर, हा सांगा पटापट. 91 हा 95. ऑड नंबर म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसला काय राहतील 1 3 5 7 9. कॉमन एलिमेंट कोणता आहे दोघांचा 97. इथं 97 टाकायचा, एक्स वाय काढायचे. समजलं, काही प्रॉब्लेम उरलेले इकडं. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन बघा, राईट द सबसेट रिलेशन. आठवतो ते पुणे इंदोर मध्य प्रदेश, आठवतो तो क्वेश्चन. आता पुणे म्हटल्यावर कोण असून त्याला रे, मग इकडे लक्ष दे. 8 नंबरचा क्वेश्चन कोणता, आता मला सांगा हे जे क्वाड्रिलेटरचे टाइप्स आहे सगळे, म्हणजे सगळ्यात मोठा सेट कोणता राहील एक्स. एक्स हा सगळ्यात मोठा सेट, कारण हे खाली क्वाड्रिलेटर म्हणजे काय चौकोन, चौकोनाचे सर्व काय दिलेले ते टाइप. आता एक एक सेट घेऊ आपण. वाय पहिले कोणता घेऊ वाय. वाय ठीक आहे. मला सांगा वाय कोणाचा सबसेट येऊ शकतो, वाय कोणाचा येईल सगळ्यात पहिले एक्सचा.
कारण तो क्वाड्रिलॅटरल आहे. परत वाय कोणाचा येईल? वाय इज अ सेट ऑफ ऑल रोम्बस. वाय काय असतो? पॅरलोग्रामचा प्रकार आहे. कोणाचा प्रकार आहे? पॅरलोग्रामचा. ठीक आहे, म्हणजे वाय परत कोणाचा सबसेट येईल? टीचा. ठीक आहे, वाय परत कोणाचा सबसेट येतो? स्क्वेअरचा येईल का? सांगा बरोबर, विचार करून सांगा. एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. ठीक आहे, प्रत्येक स्क्वेअर काय असतो? रोम्बस. त्याच्यामुळं हा जो आहे याचा सबसेट येईल, तो कोणाचा सबसेट येईल? रोम्बसचा आपण येईल. अजून आपल्याला आहे ते समोर जॉमेट्रीमध्ये झालं ना, तिथं क्लिअर होऊन जाईल तुमचं हे काय आहे, स्क्वेअर वगैरे अजून क्लिअर होऊन जाईल. रोम्बस काय येईल? तो रोम्बस साठी काय आहे? सॉरी, रोम्बस साठी यस स्क्वेअर, म्हणजे हा स्क्वेअरचा सबसेट आहे. कोणाचा? स्क्वेअरचा. त्याच्यानंतर वाय कोणाचा सबसेट आहे? म्हणजे सबसेट म्हणजे त्याचा टाईप. सरळ सरळ बघा, स्क्वेअरला आपण रोम्बस म्हणू शकतो म्हणून त्याचा सबसेट आला. पॅरलोग्रामला आपण रोम्बस म्हणू शकतो, त्याचा सबसेट आला. क्वाड्रिलॅटरला काय म्हणू शकतो? रोम्बस. म्हणजे उलट म्हणू शकतो, रोम्बसला क्वाड्रिलॅटर, रोम्बसला पॅरलोग्राम. ठीक आहे, रोम्बसला स्क्वेअर म्हणू शकतो का? सांगा बरं, रोम्बसला स्क्वेअर म्हणू शकतो का? समजलं ना? बघा, परत कन्फ्युजन दूर करतो तुमचं. आपण पुणे कुठे टाकलं होतं? महाराष्ट्र. म्हणजे लहान कोण आहे? पुणे. मोठं कोण आहे? महाराष्ट्र. ठीक आहे, म्हणजे पुणे महाराष्ट्रामध्ये येतं. तसं रोम्बस कुठे येतो? पॅरलोग्राम मध्ये. म्हणजे त्याचा टाईप येतो. कोणाचा टाईप आहे? पॅरलोग्रामचा. रोम्बस कोणाचा टाईप आहे? क्वाड्रिलॅटरचा. रोम्बस स्क्वेअरचा टाईप आहे का? आहे का? सांगा, विचार करून सांगा. म्हणजे बघा, मला एक दुसऱ्या भाषेत बोलतो तुम्हाला. रोम्बसला पॅरलोग्राम म्हणू शकतो? रोम्बसला क्वाड्रिलॅटर म्हणू शकतो? रोम्बसला स्क्वेअर म्हणू शकतो का? नाही, रोम्बसला स्क्वेअर म्हणू शकत नाही. समजलं आता? त्याच्यानंतर यस स्क्वेअर. स्क्वेअर काय आहे? पॅरलोग्राम आहे. क्वाड्रिलॅटर पण आहे. स्क्वेअर काय आहे तुमचा? क्वाड्रिलॅटर पण आहे. स्क्वेअर काय तुमचा? पॅरलोग्राम पण आहे. आणि स्क्वेअरला रोम्बस म्हणू शकतो आपण. काय? स्क्वेअरला काय म्हणू शकतो? रोम्बस. ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात त्याला काय म्हणतो आपण? रोम्बस. काय म्हणतो? रोम्बस. मग मला सांगा, स्क्वेअरच्या सगळ्या बाजू कशा असतात? सारख्या. त्याच्यानंतर काय उरलं? पॅरलोग्राम, टी. पॅरलोग्राम कोणाचा टाईप येईल? फक्त क्वाड्रिलॅटर. ठीक आहे, आपण पॅरलोग्रामला स्क्वेअर म्हणणार आहे का? नाही. पॅरलोग्रामला रेक्टँगल म्हणणार आहे का? नाही. का नाही म्हणणार? कारण तो त्याचा टाईप येईल असं नाही. समजलं? आता लास्ट उरलं रेक्टँगल. रेक्टँगल कोणाचा येईल मग? क्वाड्रिलॅटर. आणि रेक्टँगल कोणाचा येईल? पॅरलोग्राम. पॅरलोग्राम साठी काय? टी. ठीक आहे, समजलं? हे लिहून घ्यायचं का? नाही, घरून सोडून आणा. त्याच्यानंतर हा, आता याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो एकदा, फाय युनियन काय असतं. आता यम युनियन ऑफ फाय. मी काय म्हटलं होतं तुम्हाला, एखाद्या सेटचं एम्प्टी सेट सोबत जर युनियन केलं तर तोच सेट येतो. कोणता सेट येईल? तोच. काय म्हटलं मी? युनियन. युनियन म्हणजे काय? दोन सेटची मिक्सिंग. युनियन म्हणजे काय असतं? दोन सेटची मिक्सिंग. यम मध्ये फाय म्हणजे कोणता सेट? एम्प्टी सेट. दोन सेट मिक्स केल्यावर काय येणार शेवटी? यम. आणि त्याचा अर्थ काय असतो मला सांगा बरं, उलटा. यम इंटरसेक्शन फायचा कॉमन एलिमेंट. मला सांगा, यम मध्ये आणि एम्प्टी सेट, रिकाम्या आणि सेट मध्ये कॉमन एलिमेंट राहणार आहे का कोणते? नाही. मग त्याचा आन्सर काय येईल? एम्प्टी. काय येईल? एम्प्टी. सिंपल आन्सर आहे. 10 नंबरचा होमवर्कला दिलेला आहे, 11 नंबरचा होमवर्कला दिलेला आहे. आणि एक ऍक्टिव्हिटी, आता मला नाही वाटत तुमच्यापैकी ऍक्टिव्हिटी कोणाला सांगायची गरज असेल. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय? दोघांचे कॉमन एलिमेंट. कोणते कॉमन एलिमेंट आहे? 11. बरोबर. ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे काय लिहिसाल? दोघांचे सगळे एलिमेंट. ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, इथं काय लिहिसाल? हे समजलं पाहिजे. इथं काय लिहिसाल? ए इंटरसेक्शन बी मध्ये जे एलिमेंट आलेले ते सोडून कोणामधले? यू मधले. ठीक आहे, कळालं? बाकी सगळं जमेल का? ए कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणते रे? ए कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणते? ए मध्ये न आहे पण यू मध्ये नाही, म्हणजे ए मध्ये सोडून द्या यू मधले सगळे. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? बी मधले इथले सगळे एलिमेंट सोडून द्या आणि जे उरलेले येतील ते बी कॉम्प्लिमेंट. आता हा एक पार्ट वेगळा आणि हा एक पार्ट वेगळा. ए इंटरसेक्शन सॉरी ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट याच्यातले कॉमन एलिमेंट.
ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे या दोघांचं काय करायचं, युनियन. कळालं? आता ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे इथे ए युनियन बी काढलेला आहे तुम्ही, त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. कॉम्प्लिमेंट घ्यायचं म्हणजे काय करायचं, ए युनियन बी मधले जे एलिमेंट आहे, कोणते एलिमेंट आहे सांगा बरं. घेऊ आपण तो क्वेश्चन, कन्फ्युज नको. हे दोन त्या ऍक्टिव्हिटी सांगतो, तुम्ही जरा कन्फ्युज होऊन राहिले. बरं बघा, माझं म्हणणं काय माहिती का, मीच सोडून दिलं ना, तुम्ही विचार नाही करणार. मीच सोडून दिलं तर तुम्ही विचार करणार आहे का, नाही. आता मी फक्त तुम्हाला सांगतो, तुम्ही सोडू नका, फक्त लक्ष द्या. घरी गेल्यावर तुम्ही बरोबर सोडू शकता त्याला. ए इंटरसेक्शन बी म्हणजे मला सांगा इथं कोणते एलिमेंट येतील, या दोघांचे कॉमन सांगा पटकन. आता बोला 11. आता कसे आले आन्सर, ए युनियन बी. आता बोला पटापट. 1 11 13 8 5 10 15. 11 लिहिण्याची गरज नाही. ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट सांगा. ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे 11 सोडून द्या फक्त याच्यातून, यू मधून किती सोडून द्या, 11. किती उरलं मग, 1 3 5 8 9 10 12 13 15. कळालं, क्लिअर आहे. हा, त्याच्यानंतर ही लाईन झाली. ए कॉम्प्लिमेंट सांगा पटकन. ए कुठे आपला, इकडे. 1 11 13 सोडून द्या, 1 11 13 सोडून द्या, काय काय उरेल, 3 ठीक आहे. बी कॉम्प्लिमेंट सांगा पटकन. बी चे सोडून द्या, बी चे हे एलिमेंट याच्यातून सोडून द्या. 1 9 चेक करा बरं, 5 नाही का, बर. हा, परत चेक करा, समजलं. त्याच्यानंतर ए आणि बी कॉम्प्लिमेंटचं कॉमन, या दोघांचे कॉमन 3 परत 9 परत 12, बस एवढेच आहे. त्याच्यानंतर ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट, या दोघांचे एकत्र लिहा. 1 सुरुवातीला लिहू आपण 3, त्याच्यानंतर 5 8 9 10 12 15. ठीक आहे. 1 लिहिला का, नाही. 3 आलेले, 9 आलेले, 12 आलेले, 13 आलेले का, नाही. समजलं, सगळं झालं. आता त्यांनी काय म्हटलेले खाली, व्हेरीफाय करा. ए आणि ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट चेक करा बरं, कुठे ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, हा. ठीक आहे. हा, आणि काय म्हटलेलं त्यांनी, ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंटच्या बरोबर आहे का सांगा, आहे का बरोबर, हो का नाही. याला 1 नंबर द्या आणि याला 2 नंबर द्या. सगळे एलिमेंट बरोबर म्हणजे काय, सगळे एलिमेंट सारखे आहेत का, आहे. आता हे चेक करा, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट कुठे कुठे, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट काढलाच नाही, तो राहिला आपला ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, काढून घेऊ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. हा, ए युनियन बी बघा कुठे, 1 11 13 8 5 10 15. हे एलिमेंट सोडून सांगा युनियन मधले, यू मधले. 1 सोडा, 3 5 आहे ना इकडं, 8 आहे का, 8 पण आहे, 9 9 नाही, 12. त्याच्यानंतर 13 आहे, 15 आहे म्हणजे 3च आहे. ठीक आहे. 3 9 12 कुठे, परत 3 9 12 हे, म्हणजे हे दोन्ही पण काय आहे, सारखे. हे दोन्ही व्हेरीफाय झाले, हे दोन्ही व्हेरीफाय झाले. बघा, हेच व्हेरीफाय करायला बोललो, हेच व्हेरीफाय करायला सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. काढता येईल घरी, आरामशीर काढा, आरामशीर सोडवा. ठीक आहे.